प्रथमोऽध्यायः। ॐ नमो जीआद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तीची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपु निर्दोष मिरवत असे स्मृती तीची अवयव देखा आंगिक भाव तीथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तीची मणी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंधनागर तीची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तीथ व्यासादिकांच्या मती तीची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षड्दर्शने मणिपती तीची भुजांची आकृती म्हणूनी विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कु तोची फरशु नीती भेदू अंकुशु वेदांतु तो महारसु मोदकु मिरवे एके हाती दंतु जो स्वभावता खंडितु तो बौद्धमत संकेतु वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेकवंतु सुविमळू तो चिशुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णो देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची नुकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक वटले तीथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी
जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी का चिंतामणी जालया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे म्हणूनी जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृतरसास्वादनी रस सकळ तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो आता अवधारा कथा गहन जी सकळा कौतुका जन्मस्थान ही अभिनव उद्यान विवेकतरुचे ना तरी सर्व सुखाची आदी जी प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसौट अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्करोनी महामती व्यासांची म्हणूनी हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो इथूनी रसा झाला आवो रसाळपणाचा देवीची आईका आणिक एक इथूनी शब्द श्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळिक गुणावली इथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे इथ माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले इथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणूनी जन्मे जयाची अवलीळा दोष हरले आणि पाहता नाविक रंगी सुरंगतीची आगळीक गुणा सगुणपणाचे बिक बहुवस इथ भानुचे नीतीजी धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे
धवळत सकळ ही प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी ना तरी उद्यानी माधवी घडे तीर्थ वन शोभेची खाणी उघडे आदिला पासौनी अपाडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते जाणून काय आश्रयिले इतिहासी नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी सानी व धरुनी आंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली म्हणोनी महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरस कथा जी जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जी अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगल धाम अवधारिजो आता भारत कमळ परागू गीताख्यो प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी नातरी शब्द ब्रह्माब्धी मथियला व्यास बुद्धी निवडिले निर्वधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्यत्री जगती ते भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा जी भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणूनिया हे शब्दे वीण संवादिजे इंद्रिया नेणिता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागु नेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये का आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रकटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे निगंभीरपणे स्थिरावलोनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानू इये अहो अर्जुनाची पाती जी परिसणया योग्य होती तिही कृपा करुनी संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले
चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणूनिया जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काई परी अपराधू तो आणिक आहे जी मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधारा विनवू लाहे म्हणूनिया हे अनावरण विचारिता वायाची धिवसा उपनला चित्ता एरवी भानु तेजी काय खद्योता शोभा आथी ही टिटभू चाचूवरी मापसुये सागरी मी नेण तू त्या परी प्रवर्ते इथ आईका आकाश गिमसावे तरी आणिक त्याहुनी थोर होआवे म्हणून पाडू हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी तेथ हरो म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काई होये हे अपार कैसे नी कवळावे महातेज कवणे धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी परी एथ असे एकू आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीची आहे की मृत ही जीवितलाहे अमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आथी भारती इथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई जयाती कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तो लाहे ग्रंथी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे आता देईजो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टी सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुलिया परी अलंकारितू भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा या बोला निवृत्ती दासू पाऊनी परम उल्हासू
म्हणे परियसामना अवकाशू देवोनिया। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतु। म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी। तरी तेची तुला अवसरी काय कीजत असे रयेरी। ते झडकरी कथन करी मज प्रती। संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख। तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवण। ना तरी वडवा नळू साधुकला प्रलय वाते पोखला सागरू शोषूनी उधवला अंबरासी। तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर ती काळी। ते देखोनिया दुर्योधने अव्हेरिले कवणे माने जैसे न गणिजे पंचानने गजघटाते। राजोवाच पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं च मूं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा। गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह सभवते रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे। जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेणे हा सैन्य सिंहू पाखरिला देख देख। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। आणि कही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती। जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची। एथ युयुधानु सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू। धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः। युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः। चेकितान धृष्टकेतु काशीराज वीर विक्रांतु उत्तमौजा नृपनाथु
शैब्य देख हा कुंती भोज पाहे इथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देख हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरू नवा अर्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमर हे सकळ ही महारथी वीर मिती नेणिजे परी अपार मीनले असती अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च आता अमुचा दळी नायक ते रूढवीर सैनिक ते प्रसंगी आईक सांगी जती उद्देशी एक दोनी जाई जती बोलोनी तुम्ही आदी करुनी मुख्य जे जे हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीरू या एकेकाची निमनो व्यापारी हे विश्व होय संहरे हा कृपाचार्यो न पुरे एकलाची इथ विकर्ण वीरू आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अडदरू सदा वाहे कृतांतु मनी अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः समितिञ्जयो सौमदत्ती ऐसे आणि कही बहुत आहाती जयांची या बळामिती धाताही नेणे जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो काजी अस्त्रजात इथूनी रूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुभटासी आमुचिया काजाचे निपाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तीसी जिती हे बहुवासो क्षात्रनीती इथूनिया ऐसे सर्वा परिपुरती वीर दळी आमुते आता काय गुणो याते अपारहे अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं वरी क्षत्रियामादि श्रेष्ठू जो जगजीठी जगी सुभटू तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय आधीच समुद्र पाही तेथ दुवाड पण कवणा नाही मग वडवा नळू तैसे याही विरजा होय
आधीच समुद्र पाही तीथ दुवाड पण कवणा नाही मग वडवानळू तैसे याही विरजा जैसा ना तरी प्रलयवन्ही महावातू या दोघा जैसा सांधातू तैसा हा गंगा सुतू सेनापती आता येणेसी कवण भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे परिवरचिलेनी पाडे दिसत असे वरी भीमसेनू बेथू तो जाहला असे सेनानाथू ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेने अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि मग पुनरपि काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभार आपुलाले सरिसे करा जया जिया अक्षौहिणी तेणे तिया आरणी वरगण कवण कवणी महारथिया तेणे तिया आवरिजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघवा साचू अमुता संजय उवाच तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेणे केला सिंहनादू तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्या आतू प्रतिध्वनीन समातू उपजत असे तयाची तुलगासवे वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्म देवे आस्फुरिला ते दोन्ही नाद मीनले तीथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहले जैसे आकाश का पडिले तुटोनिया घडघडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापत असे तेणे महाघोष गजरे दुमदुमिताती गिरिकंदरे तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत् उदंड सैंघ वाजते भयानके खाखाते महाप्रलयो जेथे धाकडासी भेरी निशाण मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे आवेशे भुजात रहाटिती विसणेले हाका देती जेथ महामद भद्र जाती आवर्तीना तेथ भीडांची कवण मातू काचया केर फिटतू जेणे दचकला कृतांतू आंगणे घे एका उभयाची प्राण गेले चांगांचे दात बैसले बिरुदाचे दादुले हिंवताती ऐसा अद्भुत तूर बंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू
देव म्हणती प्रळय काळू ओढवला आजी ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ऐसी स्वर्गी मातु देखो नितो आकांतु तव पांडव दळा आतु वर्तले काई ओका निजसार विजयाचे ईते भांडार महातेजाचे जेथ गरुडाची जावळीचे कातले चारी की पाखांचा मेरू दैसा रहवरू मिरवतसे दैसा तेजी कोंदाटलिया दिशा जयाचेनी जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूची अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे पायकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेणे पांचजन्यू आस्फुरिला अवलीळाची परी तो महाघोषू थोरू गर्जतू असे गहिरू जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते तैसे तुरबंबाळू भवते कौरवदळी गाजत होते ते हारपोनी नेणू केवुते गेले तेथ तैसाची देखे येरे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोन्ही शब्द अचाट मीनले एकवट तेथ ब्रह्मकटाह शतकूट हो पाहत असे तव भीमसेनू विसणैला जैसा महाकाळू खवळला तेणे पौंड्र आसुरिला महाशंखू तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडिला गहिरू तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरित असे नकुळे सुघोषू सहदेवे मणिपुष्पकू जेणे नादे अंतकू गजबजला ठाके काश्यश्च परमेश्वास शिखंडी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दध्मुः पृथक् पृथक् सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयान्यव्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् तीथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाहू तीथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू धृष्टद्युम्नो नृपनाथू शिखंडी हन
विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले तेणे महाघोष निर्घाते शीर्षकूर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती तीथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलासवेरी पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत तीथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी दिहाची दिन थोकला जैसा प्रळय काळ मांडला तैसा हाहाकारू जाहला तिन्ही लोकी ते देखोनी आदि पुरुषो विस्मितो म्हणे झणे होय पाअंतु मग लोपिला अद्भुतो संभ्रमुतो म्हणूनी विश्व सावरले इरवी युगांत होते ओडवले जै महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहरला परी पडिसाद होता राहिला तेणे दळभार विध्वंसिला कौरवांचा जैसा गजघटा आतून सिंहलीला विदारितू तैसा हृदया ते भेदितू कौरवांची या तो गाजत जव ऐकती तव उभेची ही घालिती एकमेकांते म्हणती सावध रे सावध अथौ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पांडवः तीर्थबळी प्रौढी पुरती महारथी वीर होती तिही पुनरपी दळाते आवरिले मग सरिसेपणे उठावले दुणवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय तीथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रळयात जलधर अनिवारका ती देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दिठी सेने गाली तसे तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले तव लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे ऋषिकेशन्तदा वाक्य मिदमाह महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः एवेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा जवमी नाविक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेख झुंजते जे इथ आले असती आघवे परी कवणेसी म्या झुंजावे
हिरणी लागे पहावे म्हणून या बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटिवे वीण हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नव्हती हे सांगो निराया प्रती काय संजयो म्हणे संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषाञ्च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति तत्रा पश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् आईका अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथू पेलिला दोही सैन्या माजी केला उभा तेणे जेथ भीष्मद्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुत आहाती तेथ स्थिर करूनिया रथू अर्जुनासी पाहातू तो दळभार समस्तू संभ्रमेसी मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरुवाशेख तव कृष्णमनी नावेक विस्मो जाहला तो आपण या आपण म्हणे इथ काही कवण जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू परी उगा असे निवांतू तिये वेळी तव तीथ पार्थू सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता जाहला इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळा सती आले तया माझी सुरुज्जन सासरे आणि कही सखे सोयीरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदि करुणी ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले तेथ मने गजबज जाहली आणि अपैसी कृपा आली तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुणीचिया होती आणि गुण लावण्य आथी तिया आणखी ते न साहती सुतेजपणे नविये आवडीचे निभरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे वीण अनुसरे भ्रमला जैसा ती तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना तैसे अर्जुना तीथ जाहले असते पुरुषत्व गेले
जी अंतःकरण दिधले कारुण्यासी देखा मंत्रज्ञू बरळू जाय मग तीर्थका जैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला म्हणून असता धीरू गेला हृदया द्रावो आला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू मग सखे दासे बोलतू अच्युतेसी अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्गू आघवा देखिला येथ हे संग्रामी उदित जाहले असती कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय येणे नावेची नेणो काही मज आपण पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रासीही सर्वांगा कांटाळा आला अतिसंतापू उपनला तीथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा ते न धरतची निष्ठले परी नेणेची हातूनी पडिले ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासून कठीण दुर्धर अतिदारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल जेणे संग्रामी हरू जिंतिला निवात कवचांचा ठावो फेडिला तो अर्जुन मोहे कवळिला क्षणा माझी जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये तीथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळ दळ चिरून येणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्मेयाही नयेची आया म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा कैसी नेणो सदयता उपनली तेथे चित्ता मग म्हणे कृष्णा आता नसिजे इथ माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरादिका कान वधावे हे एर एर आघवे गोत्रज आमुचे म्हणून जळो हे झुंज प्रत्यया नये मज
येणे काय काज महापापे देवा बहुता परी पाहता इथ ओखटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभू आथी न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगाः सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा तया विजयवृत्ती काहि मज सर्वथा काज नाही इथ राज्य तरी काई हे पाहुनिया या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थू म्हणे तेणे सुखे वीण होईल ते भलतैसे साहिजेल वरी जीवित ही वेचिजेल याची लागी परी ज्यासी घातू कीजे मग आपण राज्य सुख भोगिजे हे स्वप्ने ही मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने पुत्रा ते इच्छी कुळ तयाची काई हेची फळ जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले हे मनीची केवी धरिजे आपण वज्राचे या होईजे वरी घडे तरी कीजे भले इया आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे हे जीवितही उपकारावे काजी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडूनी सकळ मग संतोष विजे कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहले असती उद्यत झुंजावया अंतौरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी ऐसिया ते कैसे निमारू कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी हे नेणसी तू कवण परी पैल भीष्म द्रोण जयांची उपकार असाधारण आम्हा बहुत इथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती अवधारी अति जवळीकेचे हे सकळ ही सोयरे आमुचे म्हणून दोष आथी वाचे बोलताची एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किन्नु मही कृते हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा त्रैलोकीची अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरेमी जरी आजी इथ ऐसे कीजे तरी कवणाच्या मनी उरिजे
सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. निहत्य धार्त राष्ट्रान्न का प्रीती स्यात् जनार्दन. पापमेवाश्रये तस्मान् हत्वैतानाततायिनः. जरी वधू करोनी गोत्रजांचा तरी वसवटा होऊनी दोषांचा. मग जोडिलासी तू हातींचा दूरी होसी. कुळहरणी पातके ती आंगी जडती अशेखे. तये वेळी तू कवणेके देखावासी. जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखोनी प्रबळू. मग क्षणभरी कोकिळू स्थिरू नोहे. का सकर्दम सरोवरू अवलोकुनी चकोरू. न सेवितू अव्हेरू करुनी निघे. तया परी तू देवा मज झकवू नयेसी मावा. जरी पुण्याचा ओलावा नाशी जाईल. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्. स्वजनौ हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. म्हणोनी मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती परी दिसतसे. तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल. तेणे दुःखे हि फुटेल तुझ वीण कृष्णा. म्हणोनी कौरव हे वधिजती मग आम्ही भोग भोगिजती. हे असो मात अघडती अर्जुन म्हणे. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः. कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. कथन्न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्. कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. हे अभिमानमध्ये भुलले जरी पा संग्रामा आले. तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे जी आपुले आपण मारावे. जाणत जाणताची सेवावे काळकूट. हा जी मार्गी चालता पुढा सिंहू जाहला अवचिता. तो तम चुकविता लाभू आथी. असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप आश्रावा. तरी तीथ कवणू देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे ओसंडोनी. तरी क्षणा एका कवळूनी जाळू शके. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहात. हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. ऐसे पार्थुतिये अवसरी म्हणे देवा अवधारी. या कल्मषाची थोरी सांगेन तुझ. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः. धर्मे नष्टे कुलं कृष्ण मधर्मोऽभिभवत्युत. जैसे काष्ठे काष्ठमथिजे तीथ वह्नी एक उपजे. तेणे काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेनी. तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे. तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे. म्हणून येणे पापे
वंशज धर्मो लोपे मग अधर्मोची आरोपे कुळा माझी अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः इथ सारासार विचारावे कवणे काय आचारावे आणि विधी निषेध आघवे पारुषती असता दीपू दवडिजे मग अंधकारी रहाटिजे तरी उजूचिका अडळिजे जयापरी तैसा कुळी कुळक्षयो होय ते वेणी तो आद्य धर्मो जाय मग आन काही आहे पापा वाचुनी जै यमनियम ठाकती तीथ इंद्रिये सैरा रहाटती म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तीथ समूळ उपडती जाती धर्म जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः मग कुळातया अशिखा आणि कुळघातका ईरा नरका जाणे आथी देखी वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग वांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जीथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तीथ कवना तिळोदके कवण अर्पी तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापासी जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी आप ब्रह्मकुळ अवघे आपलविजे दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः देवा अवधारी अनेक एक इथ घडे महापातक जे संगदोषी हा लौकिक भ्रंशू पावे जैसा घरी आपुला वा निवसी अग्नी लागला तो आणि काही प्रज्वलिला जाळू निघाली तैसिया तया कुळसंगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्तेने तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडिलिया ती ठाई मग कल्पांतीही उकलू नाही येसणे पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजुनी वरी त्रासू नुपजे हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणता ही दोख
आव्हेरूना जे हे वडील सकळ आपले वधावया दिठी सुदले सांगपा काय थेकुले घडले आम्हा यदि माम प्रतीकार मशस्त्रं शस्त्रपाणयः धातराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् आता यावरी जे जियावे तया पासूनी हे बरवे जे शस्त्र सांडूनी सहावे बाण यांचे तयावरी होय जितुके ते मरण ही वरी निके परी येणे कल्मशे चाड नाही ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू संजय उवाच एव मुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। ऐसी ती अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला तीथ उडी घातली खाला रथोनिया जैसा राजकुमरू पदच्युतू सर्वथा होय उपहतू का रवी राहुग्रस्तू प्रभाहीनू ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतिला तापसू भ्रमे मग आकळूनी कामे दीनू कीजे तैसा तू धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे तेथ रहवरू त्यजिला तिने मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे ऐक राया वर्तले संजयो म्हणे आता या पदी तो वैकुंठनाथू देखो निसखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपील ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु।